नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बुरखा नमाज आणि दबाव, कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निंदाचा हादरवणारा प्लॅन समोर. सिखमधील TCS कंपनीमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात मोठे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव हे HR मॅनेजर निंदा खान हिचं आहे. सरकारी कर्मचारी तिला दबंग मॅम म्हणत असत आणि असं म्हटलं जातं की कार्यालयात तिचा प्रभाव इतका जबरदस्त होता की प्रत्येकजण तिला घाबरायचा. या प्रकरणात ज्या पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवली, FIR दाखल केला, त्यात निंदा खानवर अनेक आरोप आहेत. FIR मधील आरोपानुसार निंदा खान केवळ HRच्या भूमिकेपुरती मर्यादित नव्हती. महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या टीम लीडर्ससोबत ती होती असं दिसून आलं आहे. कसे कपडे घालावेत आणि इस्लामी परंपरांचे पालन कसे करावे याबद्दल तिने महिलांना सूचना दिल्याचंही बोललं जात आहे. मात्र काही पीडितांच्या मते हा सल्ला नसून दबाव होता. बुरखा कसा घालावा हे देखील तिने शिकवलं होतं, असा दावा एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे.